हे चांगले खेळाडू आहेत, उत्कृष्ट खेळाडू आहेत. प्रताप प्लीज यायचंय. तुमचा संघ जिंकलेला आहे त्यामुळे तुम्ही येऊ शकता इकडे. प्रताप भोईर एक कष्टपैलू खेळाडू आहेत, शैलीदार खेळाडू, आणि त्यांचंही यावेळेला शुभागमन होतं आहे. यापूर्वी आपण ॲपीला पाहिलं होतं रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफीमध्ये त्यांनी चांगली कामगिरी केली होती. प्रताप भोईर विजय मामा चषकामध्ये मला आठवतंय संघ अडचणीत असताना त्यानं चांगली कामगिरी केली. आता सामन्याला सुरुवात होते. अध्वर शिलार यावेळेला मायक्रोफोनवरती सज्ज होत आहेत. ऐकूया त्यांचा मधुर आवाज. थँक्यू सो मच प्रशांत सर. आपण पाहत आहोत वाडा समालोचक चषक 2024 या ठिकाणी पाहतोय, अनुभवतोय. मुख्य मंचावर आपण या ठिकाणी प्रमुख मान्यवर पाहतोय. राहुलजी घरत साहेब यांना आपण मंचावरनं पाहतोय. खऱ्या अर्थाने एक समाजसेवेमध्ये ज्यांचं नाविन्यपूर्ण काम आपण सातत्याने पाहत आलोय आणि वालीव प्रीमियर लीगचे ऑर्गनायझर स्वतः या ठिकाणी उपस्थित आहेत. राहुलजी घरत साहेब यांचं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. त्यांच्या समवेत तानाजी धायगुडे सर यांना आपण या ठिकाणी पाहतोय. एक अप्रतिम अष्टपैलू खेळाडू, आणि तदनंतर कमलेशजी गुप्ता सर या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांचं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. या संपूर्ण वाडा समालोचक असोसिएशन कडनं आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. मॅच कडे जाऊयात. इन ऍक्शन आपल्याला दोन टीम बघायला मिळत आहेत. एका बाजूने याच वाडा तालुक्यातनं बिलॉंग करणारी टीम अर्थातच धनंजय स्पोर्ट्स क्लब चिंचगड, आणि दुसऱ्या बाजूनं नित्यसाई गणेशपुरी ही टीम आपण मैदानामधनं इन ऍक्शन पाहतोय. अगदी नित्यसाई गणेशपुरी संघाबद्दल म्हणायचं झालं तर या वाडा तालुक्यामध्ये ऑर्गनाईज केलेल्या मोठमोठ्या टुर्नामेंटला ओपन एक गाव एक फॉर्मॅट मधनं स्वतःच्या संघाच्या नावाची वर्णी, आणि त्यानंतर स्वतःला इतक्या चांगल्या पद्धतीने अनेकदा या टीमनं सिद्ध केलंय. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये याही संघानं बाजी मारली आहे. तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय धनंजय स्पोर्ट्स क्लब चिंचगड, वाडा तालुक्यामधनं तयार झालेला हा संघ, ज्याही संघाने स्वतःच्या नावाचा दबदबा या संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाला एक गाव एक फॉर्मॅट मधनं करून दिलाय. ती टीम आपण मैदानामधनं इन ऍक्शन पाहतोय. चिंचगड आणि दुसऱ्या बाजूनं गणेशपुरी. यावेळेला पहिलाच बॉल आपटून टाकलेला अशोक जाधवला आपण बॉलिंग ट्रॅकवरनं पाहू शकाल. वेगवान गोलंदाज, वेगवान फलंदाज, ज्याच्या भात्यामध्ये अनेक मोठमोठे फटके, ज्याच्या भात्यामध्ये अनेक वेगवान तेज तर्रार चेंडू आहेत, त्या अशोकला आपण बॉलिंग ट्रॅकवरनं पाहतोय. अशोक असू द्यात, पांडुरंग मोर असू द्यात, हे दोन आधारस्तंभ या संघाचे, आणि संपूर्ण युवा खेळाडूंना घेऊन मात्र मैदानात नाही इन ऍक्शन. पुढचा बॉल घेऊन अशोक जाधव पुन्हा एकदा सज्ज होईल. याही वेळेला आपटून टाकलेला बॉल मागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. या बॉलवर वेगानं झपाट्याने एक धाव तर कंप्लीट केली, आणि बॉल मात्र त्या ठिकाणी आपण पाहिला तर पंच आम्हाला दर्शवत असताना 2 धावा धावून वेगानं कंप्लीट केल्यात. डिक्लेअरची एक आहे का? ओके. प्रमुख मंचावर प्रमुख मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. पुढचा बॉल सज्ज होईल अशोक जाधव. यावेळेला फटका चांगला अशोक जाधवच्या विपक्षामध्ये. बॉल चाललाय सरळ पॉइंटच्या टोक्यावर निघून जाईल. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक देत बॉल सीमारेषेच्या बाहेर. अप्रतिम स्ट्रोक अक्रॉस दी लाईन गेले, थोडेसे शफल झाले, आणि शफल झाल्यानंतर ऑन साइडला न खेळता ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न केला, आणि त्या फटक्यामध्ये मात्र यावेळी यश आलंय. कारण अशोक जाधवकडे असलेला त्याच्या गोलंदाजी मधला वेग, आणि त्या वेगाचा यावेळी फायदा चिंचगडकरांना होत असताना बॅटरच्या बॅटमधनं आला स्ट्रोक. 6 धावांकरिता षटकार. यावेळेला आपटून टाकलेला बॉल बर्राच टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली आहे. फर्स्ट बाउन्सची कॉलिंग या ठिकाणी गोलंदाजाला वॉर्न करण्यात आले. 1 फॉर दी ओव्हर. याही वेळेला फटका चांगला पूल करत असताना बॉलला फेकून दिले. बॉल चालला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. अगदी देखणा स्ट्रोक, थोडेसे बॅकफुटला गेले, आणि तदनंतर मात्र बॉलला सरळ पाठवून दिलं सीमारेषेच्या बाहेर. चला, त्या प्रेक्षकाला विनंती आहे की तो बॉल आपण मैदानामध्ये परत करायचा आहे. त्या प्रेक्षकांना आम्ही विनंती करतो की आपण तो बॉल मैदानामध्ये पुन्हा एकदा परत करा. युवी अशोक जाधव वर सलगचे 2 प्रहार या ठिकाणी बघायला मिळालेत.
अगदी सुंदर काबिल तारीफ करणारी फलंदाजी या ठिकाणी बॅटर्सच्या बॅटमधनं. याही वेळेला फटका तर फसलाय, उंची बरीच गाठली आहे. 2 ते 3 क्षेत्ररक्षक स्वतःचा जीव मुठ्ठीत घेऊन जवळपास धावत होते असं म्हणावं लागेल, कारण अंतर कापत आलेलं आहे आणि कापत आलेल्या अंतरावर तुम्हाला कॅच कंप्लीट करणं थोडंसं कठीण. या वेळेला तीच गोष्ट बघायला मिळाली. कोणी क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचू शकला नाही. नोमॅन लँड मध्ये बॉल पडला आणि या वेळेला टप्पा पडल्यानंतर बॉल मात्र मिस होऊन विकेटच्या मागे. षटक क्रमांक संपलंय पहिलं आणि पहिल्या षटका अखेरीस आपण धावा स्कोर कार्डवर पाहिल्या जोडल्या गेल्यात. 17 रन्स ऑन बोर्ड, 17 धावा स्कोर कार्डवर. म्हणजे पहिल्या षटकामध्ये जशा पद्धतीची सुरुवातीची गरज जी बॅटिंग करणाऱ्या टीमला हवी असेल तशी सुरुवात या ठिकाणी चिंचगरकरांना मिळाली आहे. अशोक जाधव सारख्या प्रमुख शस्त्र अस्त्र आणि ब्रह्मास्त्र असलेल्या गोलंदाजावर यावेळी मात्र त्याने 2 षटका ठोकले आणि अजून एक तेच तर्रार वेगवान गोलंदाज गणेशपुरीकरांचा, ज्याला आपण बॉलिंग ट्रॅक वरनं पाहतोय, नाव आहे पांडुरंग मोर. त्या गोलंदाजी करण्याकरिता विंड बॉल या षटकामधनं मात्र यूज केला जाईल. जर का या षटकामध्ये चौकार ठोकला तर डेफिनेटली 6 धावा मिळतील. षटकार ठोकला तर तुम्हाला 8 धावा मिळतील. ही आगळी वेगळी एक संकल्पना. पांडुरंग मोर सज्ज होईल आपला बॉलिंग ट्रॅक वरनं. राईट मोरती विकेटनं यावेळेला स्लोवर चेंडू पांडुरंग मोरच्या माध्यमातून बघायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर बॉलनं जी उसळी घेतली ना ती अचानक उसळी घेतली असं म्हणावं लागेल. चिंचगर आणि दुसऱ्या बाजूनं गणेशपुरी. यस डेफिनेटली, कारण दोन्ही संघांचा इतिहास या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये खूप मोठा आहे. चिंचगर म्हणजे अगदी, कारण चिंचगर संघाने सुद्धा अनेक एक फॉर्मॅट मधनं अनेक संघांना पराभूत केलेलं आहे आणि त्यांच्या संपूर्ण चिंचगरकरांची एकी असलेला संघ नेहमी प्रतिस्पर्धी संघाला एक फॉर्मॅट मधनं डोकेदुखी ठरत असतो. पांडुरंग मोर पुन्हा एकदा सज्ज आपला बॉलिंग ट्रॅक वरनं. पुढचा बॉल घेऊन साहिल दळवी करिता. यावेळेला मात्र स्विचिटचा देखणा फटका, परंतु बॉल डिक्लर झोन मध्ये निघून गेलाय. एका सिंगल करिता आहे तिथे वर एक मुलगा तो बॉल आणायला गेलाय. त्या प्रेक्षकाला आमची विनंती आहे की आपण तो बॉल मैदानामध्ये पुन्हा एकदा पुरवा. विन बॉलच्या बॉलचं षटक आपण यावेळी पाहतोय मैदानामधनं घडत असताना, कारण या संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जवळपास मला वाटते रबल बॉल क्रिकेटमध्ये अशा पद्धतीची एक आगळी वेगळी संकल्पना पहिल्यांदा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. थँक्यू ज्याने बॉल तो आमच्यापर्यंत पुरवलाय त्याचे आम्ही मनपूर्वक आभारी आहोत. बघा, परंतु प्रेक्षकांची दाद द्यावी लागेल, कारण प्रशांत सर कालच्या दिवसामधनं सुद्धा त्या टेरेसवर कम्प्लिटली पॅक पब्लिक आपल्याला बघायला मिळाली होती. त्यानंतर बाजूच्या बिल्डिंगवर सुद्धा तीच कंडिशन बघायला मिळाली होती आणि आज सुद्धा आपल्याला इथे सकाळच्या सत्रापासून हे प्रेक्षक आमच्या समवेत जॉईन झाले. त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. अगदी हलक्या हाताने फक्त यावेळी बॉलला खेळून काढलं जात आहे. लॉंगऑफचा खेळाडू जिथपर्यंत मिड ऑफला येईल बॉलला हातामध्ये कलेक्ट करेल आणि फेक न करता आता चेंडू घेऊन गोलंदाजापर्यंत पोहोचलाय. यावेळेला सेन्सिबल क्रिकेट मैदानात बघायला मिळते. मग अशा पद्धतीची क्रिकेटची लाईफ लाईन जिला म्हटलं जाताना तिच्यावर सुद्धा फोकस करणं तुम्हाला तेवढंच गरजेचं आहे, कारण तुम्ही जवळपास षटकार चौकार या बॉलवर सहजासहजी ठोकणं थोडंसं कठीण. चेंडू आतापर्यंत संपलेत 5, शेवटचा अंतिम 1 चेंडू या षटकामधील बाकी. लास्ट वन डिलिव्हरी रिमेनिंग रिक्वायर्ड दिस ओव्हर. अंतिमचा 1. पुढचा बॉल, बॉलर सज्ज बॉलिंग ट्रॅक वरनं. पांडुरंग मोर. आतापर्यंत हे षटक पाहिलं तर विंड बॉलचं असताना त्यामध्ये चांगल्या पद्धतीने धावा मात्र एकवटवल्यात. यावेळी पंचांचं बोट आकाशाच्या दिशेनं जायच्या आधी स्वतःहून खेळाडूने म्हटलंय की यस बॅटेज होती आणि विकेटच्या मागे कॅच कॅरी केली आणि खेळाडू वृत्तीची मात्र या ठिकाणी दाद द्यावी लागेल, कारण स्वतःहून मैदानाच्या बाहेर निघाले. धावसंख्या आपण पाहिली 23 रन्स, 23 धावा स्कोर कार्डवर जोडला गेला. 23 रन्स ऑन अ बोर्ड. षटक क्रमांक संपलंय 2. विंड बॉलचं षटक या ठिकाणी समाप्ती झाले आणि
2 षटकांच्या खेळाखेरीज 23 स्कोर कार्डवर कोणता गोलंदाज असेल तिसरा ज्याला मात्र इथून बॉलिंगची जबाबदारी दिली जाईल. घेऊयात एक छोटासा ब्रेक, संधी देऊयात आमच्या डीजे मास्टरला आणि पुन्हा मैदानात परतूयात. संघाचे चाहते दूरवरनं आलेले मात्र कुठे आले होते तर आपल्या महाराष्ट्रात मुंबईला आले होते. ही खूप गौरवाची अभिमानाची गोष्ट आहे की संपूर्ण देशामधील फक्त आणि फक्त मुंबईला ती संधी मिळाली. यावेळी मात्र डिक्लेअर झोन 2 धावांकरिता बॉल निघून गेलाय. महाराष्ट्रातील मुंबईला ती संधी मिळाली ज्यामध्ये संपूर्ण विजयी झालेला भारतीय संघ या परेड मधनं आपल्याला बघायला मिळाला होता. अगदी अफाट जनसागर. यावेळेला चेंडू परफेक्ट फुलर लाईनची डिलिव्हरी बघायला मिळाली. बॉल चाललाय लॉंग ऑनच्या दिशेनं, त्या ठिकाणी बॉलला स्टॉप केलं जाते. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. या बॉलवर जर का आपण पाहिलं तर डबल धावसंख्या कन्वर्ट केली गेली आहे आणि 2 न वाढून आपण स्कोर कार्ड पाहिलं, माफ करा सिंगल यस ओके, सिंगल कन्वर्ट केली गेली आहे आणि आपण धावफलक पाहिलं तर पुढे जात असताना जाऊन पोहोचलं या सिंगलनं वाढून 26-26. तिसरं षटक आपण प्रगतीपथावर असताना पाहतोय गोलंदाजी मार्कवरनं. यावेळी या बॉलला फिरवलं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, थोडीशी फंबल करतोय. एक तर कंप्लीट दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये आणि सुरेख रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. हलकीशी फंबल झाली, लगेचच दुसऱ्याची कॉलिंग दिली आणि वेगानं झपाट्यानं 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या. बघा इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपल्याला ही गोष्ट विराट कोहली यांच्या माध्यमातून नेहमी बघायला मिळत असते. पहिली धाव वेगानं घेतात, ज्या कारणाने हलकी फंबल झाली की मग दुसऱ्याच्या शोधामध्ये. तीच गोष्ट यावेळी मैदानात. यावेळेला फटका मिस टाइम झालाय, उंची बरीच गाडली आहे. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक येईल बॉलच्या खाली, परतावं लागेल माघारी. विकेटचं पतन. विनीत नांगरे बॅक टू डग आउट. Come on, DJ. यावेळेला पुन्हा एकदा फटका. जय नांगरे अजून एक युवा उभरता सितारा सर या वाडा तालुक्याच्या टेनिस क्रिकेट मधला, ज्याला आपण फलंदाजी करताना पाहतोय. आजच्या दिवसामधनं आपण या स्पर्धेमधनं एसटी समाजाला प्राधान्य आजच्या दिवसामधनं दिलेलं आहे. फक्त आणि फक्त 10 संघ आपण खेळवलेले आहेत. यावेळेला टप्पा पडल्यानंतर अप्रतिम बाउन्स बघायला मिळाला. मिस करून बॉल विकेटच्या मागे. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. षटक क्रमांक या ठिकाणी संपले. तिसरं आणि 3 षटका अखेरीस धावसंख्या आपण स्कोर कार्डवर पाहिली तर जोडली गेली आहे 29. रिमझिम रिमझिम पडतो पाऊस, रिमझिम रिमझिम पडतो पाऊस, तरी फिटेना क्रिकेट खेळण्याची हौस. मैदानावर सामना त्यावरती देखील आपलं लक्ष असेल. षटक समाप्त झाले, षटक समाप्त झाले. रिमझिम रिमझिम पडतो पाऊस, तरी फिटेना क्रिकेट खेळण्याची हौस. धो धो पडतो पाऊस, तरी फिटेना रबर बॉलला क्रिकेट खेळण्याची हौस. आपण यावेळेला हा रिमझिम रिमझिम पाऊस पाहतोय आणि रबर बॉल क्रिकेट सुरू आहे. तर अध्वर मला वाटतं तिथे पाऊस नसेल तर मजा नाही आहे. म्हणजे आकाशात काळ्या ढगांची गर्दी झाली
की मोर यावेळेला नाचणार हे तसं आपल्याला पाहायला मिळतं. तसंच एकदा का पावसाळा सुरू झाला की रबर बॉलच्या क्रिकेटच्या स्पर्धा आपल्याला बघायला मिळाल्या. यावेळेला पालघर जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच समालोचक चषकाचं आयोजन करण्यात आलेलं आहे, त्यामुळे आयोजकांचं पुन्हा एकदा भरभरून कौतुक. थँक्यू सर, धन्यवाद. अगदी तुम्ही ज्या पद्धतीने म्हणाले की रिमझिम रिमझिम पडतो पाऊस तरी ना फिटे क्रिकेट खेळण्याची हौस, आणि खऱ्या अर्थानं असं म्हणावं लागेल की हे सर्व खेळाडू आहेत ना हे खूप हौशी आहेत. कारण अशा पद्धतीने रिस्की क्रिकेट या रबर बॉल क्रिकेटला खूप जास्त पद्धतीने म्हटलं जातं, परंतु त्याची कुठल्याही प्रकारची काळजी न करता सर्वजण मैदानामध्ये येऊन पोहोचतात. यावेळेला अगदी सोपा कॅच मात्र या ठिकाणी ड्रॉप झालाय, कारण मैदानामधनं पावसाची सुरुवात झाली आहे आणि पाऊस नसेल तर या रबर बॉल क्रिकेटला मजा नाही. कारण कालच्या दिवसामधनं धोधो पावसात सुद्धा आपण विकी काळेला सलगचे 5 षटकार ठोकताना पाहिलं होतं. तर काय ही मॅच आणि पावसाला या ठिकाणी सुरुवात झाली आहे. पावसाने ओली होती धरणी माय, झेल पकडताना क्षेत्ररक्षक पडतात घसरून पाय. चिखल आहे मैदानावरती, आपण बघितलं तर चिखल आहे आणि जीवाची तमान बाळगता यावेळेला अगदी खरं म्हणजे तुम्ही चांगलं बोललात की रिस्की क्रिकेट आहे, रबर बॉलचं क्रिकेट आहे, रिस्की क्रिकेट आहे, धोकादायक क्रिकेट आहे, तरी सुद्धा इथे आपल्या जीवाची पर्वा न करता हे क्रिकेटपटू मैदानावरती. आता पहिलं आपण बघितलं तर 6 ते 7 महिने होते, आता पूर्णपणे आपण बघितलं तर 12 महिने क्रिकेट यावेळेला सुरू आहे. टेनिस क्रिकेट आणि रबर बॉल क्रिकेट. अगदी सुंदर, कारण यावेळी एका लाईनवर सर फोकस गोलंदाजाकडनं बघायला मिळतोय. कारण ज्या पद्धतीने एखाद्या बॅटरला तुम्ही एखाद्या कमजोरीमध्ये टाकता तशी गोष्ट जयला यावेळी मैदानामधनं उभं गेलंय गोलंदाजानं. पुढचा बॉल, याही वेळेला टप्पा पडल्यानंतर बाउन्स आणि बॉल विकेटच्या मागे. बढ़िया गेंदबाजी करे, टिप्पा खाने के बाद उछाल मिल रहा है, जो बारिश गिर गई है ना तो उसका फायदा उठा रहे हैं. बहुत अच्छी गेंदबाजी, एक बार लय के साथ गेंदबाजी कर रहे हैं. अगदी ज्या पद्धतीने फायदा घ्यायला हवा त्या गोष्टीचा फायदा मैदानात घेतला जातोय. परतावा लागेल माघारी. सलगचे 3 डॉट बॉल आणि तदनंतर मात्र विकेट. इनिंगचा खेळ संपला पहिल्या आणि धावा स्कोर कार्डवर जोडल्या गेल्यात पहिल्या इनिंगच्या समाप्ती अखेरीस. 30-30 विजयाकरता येणारे बॉल आहेत तुमच्याकडे, ते म्हणजे 24 आणि करायचे आहेत तुम्हाला 31. तो देखिए स्टार्ट बहुत बढ़िया हुआ था, लेकिन आप आगाज से नहीं अंजाम से जाने जाते. शुरुआत आपकी बहुत बढ़िया, लेकिन आप अंजाम अच्छा नहीं कर पाए. लेकिन गेंदबाजों ने बहुत ही बेहतरीन तरीके से अच्छा कमबैक किया और सीमित रखा, 30 से ज्यादा रन बनाने का मौका नहीं दिया. बहुत बढ़िया गेंदबाजी रही है. अब एक बार फिर देखिए, कल छोटा टोटल इंटरेस्टिंग बन गया था. ये भी मैच बहुत इंटरेस्टिंग है, दोनों टीमें बहुत बढ़िया खेल रही है. एक दावेदार एक उम्मीदवार है, लेकिन क्या उम्मीदवार दावेदार बनेंगे या दावेदार उम्मीदवार, ये देखना बहुत दिलचस्प हो जाएगा. अगदी खरी गोष्ट, कारण सर ज्या पद्धतीने सुरुवात झालेली पहिल्या षटकामध्ये तब्बल 17 धावा आल्या होत्या आणि तदनंतर 3 षटकामध्ये फक्त आणि फक्त 13, ज्यामध्ये विंड बॉलचं आपण गोष्ट पाहिली तर त्यामध्ये सिंगल डबलवर फोकस केलं होतं. परंतु त्यानंतर रबर बॉलच्या ज्या अंतिमच्या 2 षटक होते ज्यामध्ये फलंदाजांना दोन्ही गोलंदाजांना कंप्लीटली बांधून ठेवलं असं म्हणावं लागेल. और दूसरी बात बारिश, जो बारिश आई उसके कारण थोड़ी सी जो बुद्धाबादी हुई उसका भी फायदा गेंदबाज को मिला. सटीक लाइन पर गेंदबाजी की गई. आता फक्त विनंती करेन जास्त वेळ घेऊ नका. आपण बॅटर मैदानावरती पाठवा. अत्यंत महत्वाचा सामना आहे. अध्वर यांचा अतिशय मधुर असा आवाज तुम्ही या ठिकाणी ऐकता आहे. आता कुणाला सुटली हाव, कोण खाऊन जाणार आहे भाव, कुठेही जाऊ नका. पात्र सामन्याचा दुसरा डाव, दुसरा पडाव. यस, जसाच दुसरी इनिंग चालू होईल तुमच्या समवेत मात्र जॉईन होतील तेजस धोबी सर. वेलकम. तेजस देखील कौतुक आहे. सध्या भिवंडीमध्ये त्याचा आवाज आपण ऐकू शकता. तेजस धोबी आणि भिवंडीमधील मानाची स्पर्धा ज्या असतात त्या सातत्याने ते कव्हर करत असतात. हे सगळे प्रतिभावंत असे समालोचक आहेत. तेजस भूमिका बदलले, समालोचक, स्कोरर, त्यानंतर आयोजक. आता आयोजकानंतर तुम्हाला पुन्हा एकदा समालोचक बनायचं आहे. थँक्यू सो मच सर. सह्याद्रीच्या छाताडातून नाथ भवानी गरजे, काळजात रक्तात वाती नवामच्या राजे. हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, संकटी धावणारी नवसाला पावणारी आई माझी एकविरा माऊली आई वजराईच्या चरणी नतमस्तक होऊन उपस्थित सर्व क्रिकेट रसिक खेळाडूंना या समालोचक तेजस धोबीचा हरे कृष्णा नमस्कार. जय सियाराम, जय बजरंग. जाऊयात आपण मॅचच्या दिशेनं. टेनिस क्रिकेटमध्ये असं सातत्याने आपण म्हणत असतो की लो स्कोरिंग मॅच जेव्हा आपल्याला पाहायला मिळते ती सर्वाधिक टफ होताना पाहायला मिळते. पण हे रबर बॉल क्रिकेट आहे, इथे कधीही काहीही घडू शकतं. 4 षटकांचं हे सत्र आपण पाहिलं. धावसंख्या 30 या अंकावर आपल्याला पाहायला मिळाली आणि विजयाकरिता 31 धावांचं आव्हान इथून मात्र समोर ठेवलं गेलंय. सर दिवाळी तर झाली आहे, पण विंड बॉलवर जर षटकार किंवा चौकार टोकला ना त्याच्यामध्ये 2 धावा आपल्याला एक्स्ट्रा मिळतात. पण बोनस अजूनही चालू आहे दिवाळी झाल्यानंतर. सध्या तरी म्हणजे फलंदाजांसाठी
एक जमेची बाजू इथून म्हणायला हरकत नाही विंड बॉलचे षटक. मैं दूसरे एंगल से देख रहा हूँ, जो बारिश गिर गई ना उसका फायदा गेंदबाज को मिलेगा, क्योंकि विकेट के ऊपर जो एक बार फिर देखिए गीली विकेट है, तो गीली विकेट पर यहाँ एक बार फिर कमबैक करने का मौका, विकेट प्राप्त करने का मौका गेंदबाजों को मिलेगा. वैसे टोटल ज्यादा बड़ा नहीं है, लेकिन बैटर बड़ा हो सकता है. जो हमारे पास नहीं वो ख्वाब है, जो हमारे पास है वो लाजवाब है. ये सोच के आपको गेंदबाजी करनी है, इस विकेट का फायदा उठाना है. जो गिले विकेट, अब बारिश रुक गई है लेकिन गिले विकेट का फायदा आप उठा सकते हैं. गेंद जो है ना वो एक बार बाउंस हो जाएगा या तो एक बार पूरी गेंद स्किड हो जाएगी. निश्चित रूपानं हे अभ्यासपूर्ण क्रिकेट खेळणे तितकंच महत्त्वाचं आहे. फलंदाजाला हे ओळखणं गरजेचं आहे, पण समोरचा बॅटर जर बघितला तितकाच अनुभव आहे. क्रिकेटला अनुभव मला ही तितकं सारं महत्त्व क्रिकेटमध्ये आपण सातत्यानं देताना पाहिलं आहे. अनुभव संपन्न फलंदाज समोर उभा आहे. बॅटर नेहमी आपण पाहताय अशोक आणि जितू हे दोन बॅटर मैदानाच्या दिशेने आता मात्र पोहोचलेत. 31 धावांचं आव्हान पार करत असताना आणि गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज जय आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याच्या नावामध्ये आहे जय. हो पहिलाच बॉल लाईन येते मात्र फटका कन्वर्ट होतोय. क्षेत्ररक्षक आहे, डान्स करत चेंडू निघाला होता. चूक घडती इथून मात्र बॅकअप इथून मात्र मिळताना पाहायला मिळतं. देखिए हमेशा जब मिसफील्ड होता है तो दूसरा नहीं भागना चाहिए, वही किया. उनको पता है 31 रन का पीछा करना है, तो जोखिम उठाने की जरूरत नहीं है, इसीलिए सिंगल के ऊपर निर्भर है. अशोक एक लीजियन खिलाड़ी है, बहुत साल से वो क्रिकेट खेल रहे हैं. और ये जो अपने अनुभव की बात की तो बहुत इंटरेस्टिंग है. अनुभव इनके पास है और संयम का बांध नहीं टूटना चाहिए. बहुत शानदार तरीके से वो स्ट्रोक खिला गया, थोड़ी खराब फील्डिंग, 1 रन के साथ अशोक का खाता खुला. निश्चित रूपानं 2 धावा इथे कन्वर्ट झाल्या. ज्या पद्धतीने आपण म्हटलं की रिस्क घेणं गरजेचं नव्हतं, पण आम्ही एकच बोलू, जेव्हा आपण 2 धावा घेण्याचा विचार मनामध्ये कराल सर, तेव्हा पहिली धावी अति वेगाने घ्या. यस, डिक्लेअर झोन मध्ये गेलाय का चेंडू? स्ट्राईक चेंज करू शकतो. अक्षय सरांनी आमच्यापर्यंत आपण मागच्या डिक्लेअरला बॅट्समन चॉईस ठेवला आहे, मग त्यामुळे एक डिक्लेअरमध्ये गेलाय, त्यामुळे बॅट्समन चॉईस डिक्लेअर चेंज करू शकतो. येस, हे नियम आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. सुरुवात अतिशय पॉवरफुल आपण पाहू शकता. 2 धावांनी झाली. सुरुवात अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज जय पुनश्च एकदा तयार होतोय. पुढचा बॉल ओहो, कुठेतरी मात्र तारांबळ बॅटरची थोडीशी उडाली आहे. चेंडू गेलाय कुठे आणि पाहतोय कुठे. बिल्कुल इस वक्त तेजस ब्रॉकन में जाना चाहते थे, जड़ में गेंदबाजी करने की कोशिश कर रहे थे. फुल टॉस गेंद थी और बल्लेबाज का जो बॉडी का बैलेंस देखिए वो आगे नहीं आया, इसीलिए गेंद वो बल्ले के ऊपर नहीं मिस किया और गेंद पैर पर लगी. गेंद पॉइंट क्षेत्र में चली गई और 1 रन मिला. बल्ले के बीचों बीच खेलना बहुत जरूरी है. अच्छा, रडार मध्ये चेंडू येणं गरजेचं आहे. चेंडू ओळखणं सर्वात आधी खूप महत्त्वाचं आहे. आपण जाऊयात मॅचच्या दिशेने पुनश्च एकदा. गोलंदाज तयार होतोय. पुढचा बॉल आपटून टाकण्याचा कदाचित प्रयत्न. विकेट बिल्कुल इस वक्त जो है ना जिसमें गेंद हरकत कर रही है, टप्पा खाने के बाद उछाल मिल रहा है और अब यहाँ से वो दिखाई नहीं दे रहा है. आपको दिखाई नहीं देगा कि कितने रफ्तार के साथ, अगर एक्शन रिप्ले देखेंगे तो बिल्कुल गेंद टिप्पा खाने के बाद बहुत तेज हो रही है और ऊपर आ रही है. इसकी वजह है कि वो विकेट गिला हो गया, तो इसका फायदा उठाने की जरूरत है. शुरुआत अगर देखें तो स्कोर अभी फिलहाल स्कोरबोर्ड पर 4 रन बगैर किसी नुकसान के. गोलंदाज सज्ज होतोय पुनश्च एकदा. जय चा बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेने आपण पाहू शकताय. सिंगल इथून मात्र मिळेल. डबलच्या प्रयत्नामध्ये पुनश्च एकदा 2 धावा अंकित होत आहेत. और तेजस देखिए तालियां बज रही है डगआउट में. सिंगल को डबल में कन्वर्ट किया और इसी डबल के साथ स्कोर 6 पर पहुंच चुका है. अब गिली विकेट है तो गिली विकेट का सही फायदा उठाना बहुत जरूरी है. इस वक्त आपको सटीक लाइन पर गेंदबाजी करनी है. बल्लेबाज देखिए इत्मीनान के साथ खेल रहे, एक बार फिर उनको कोई जल्दबाजी नहीं है, आराम से सिंगल ले रहे हैं, सिंगल को डबल में कन्वर्ट कर रहे हैं और संयम के साथ बल्लेबाजी करते हुए. निश्चित रूपानं त्याआधी एक सूचना आहे. तिळसे टीम कॅप्टन, विनंती असेल आपण त्वरित कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे, पण यावेळेने बॅटरने संपर्क साधलाय थेट बाउंड्री लाईनशी. चेंडूला पाठवलंय. वेट अँड वॉच षटकार. खूबसूरत स्ट्रोक था, शॉर्ट पिच गेंद. हाफ ट्रैकर गेंदबाजी आप करेंगे तो बल्लेबाज आपको कहाँ छोड़ने वाले हैं. निश्चित रूपानं म्हणून सर, जर तुम्ही पहिल्याच जेव्हा षटक सुरुवातीलाच आपण म्हटलं होतं की फुलं खेळपट्टी आहे, त्याचा फायदा घेणं गरजेचं आहे.
कदाचित त्याच्यापासून भरकटला गेला असावा हा गोलंदाज आणि त्यानंतर मग फायदा घेतलाय फलंदाजाने। और देखिए इनकी लेंथ जो 6 मीटर का एरिया वो टारगेट कर रहे थे, एक बार फिर वो हाँ वेरिएशन होने की जरूरत थी। अब थोड़ा आगे जाके गेंदबाज गुडले स्पॉट पर गेंदबाजी आप कर सकते थे, आपने वो बाउंसर डालने का प्रयास किया और उछाल नहीं था, समय मिला बल्लेबाज को बैकफुट पर बड़े स्ट्रोक खेलने के लिए। षटकार तर इथे मात्र प्राप्त होतोय, धावसंख्या जाऊन वधारती आहे 12 या अंकावर धावफलक आपण जाऊन पोहोचताना पाहतोय। गोलंदाज ट्रॅक पर गोलंदाज जय पुनश्च एकदा सज्ज होईल। षटकातील पुढचा बॉल याही वेळेला चेंडू बाउंड्रीच्या बाहेर, षटकारचा सुंदर बल्लेबाजी और पुराना चावल क्या अशोक है वहां मौजूद, बहुत बेहतरीन बल्लेबाजी कर रहे हैं, शानदार बल्लेबाजी। ये पुराना चावल है और शेर के मुंह को खून लग चुका है, आपने एक नहीं 2 बार आप टक्कर गेंदबाजी की और उसके ऊपर प्रहार किया बल्लेबाज अशोक ने खूबसूरती के साथ बल्लेबाजी का। स्कोर अगर देखें 31 का टारगेट है और पहले ओवर में 8 रन, देखिए अपोनेंट टीम ने 17 बनाए थे, उसके बाद में 3 ओवर में केवल 13 रन आए थे। येस पुराना चावल तर आपण सर म्हटलंय, पण असंही म्हणाले इथून हरकत नाहीये की तलवार पुरानी आहे पर धार वही आहे, त्याच धारेनी पुन्हा एकदा फटकेबाजी करायला सुरुवात केली अशोकने। पुरानी गाड़ी को नया इंजन है बहुत अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं, क्रिकेट नहीं भूले, सबसे बड़ी बात है, जब जब मौका मिला तब जाकर इन्होंने बड़े स्ट्रोक पूल अच्छा कर रहे हैं। येस आता मात्र स्ट्राईक मध्ये चेंजेस होईल आणि जीतूला आपण पाहताय ऑन स्ट्राईक। गोलंदाज तयार, ओहो दिशा भरकटेल, खूप सारी दिशा भरकटतोय। वही बॉल जिसके बारे में हम चर्चा कर रहे हैं और पहली बार क्रिकेट के इतिहास में खास करके विंग बॉल का इस्तेमाल हो रहा है और समालोचक चषक 2024 में दूसरे दिन की आप कहानी देख रहे हैं, लाइव टेलीकास्ट बहुत बढ़िया, अपनी बॉलिंग पर गेंदबाज तैयार। मिस्टर सिद्धेश ओम साहिब म्यूज लाइव, सॉरी ओम साहिब लाइव द्वारा ये प्रतियोगिता आप देख रहे हैं। यस सर, याचंही कौतुक करणं गरजेचं आहे, कारण ना फायदा ना तोटा या तत्वावर इथपर्यंत पोहोचलाय। कारण अक्षय सरांनी अगदी टाइमआउट त्याला फोन केला आणि फक्त दोस्ती खात्यात तो आमच्यापर्यंत इथपर्यंत पोहोचलाय, त्याचाही आम्ही खूप खूप आभारी आहोत। आय थिंक घोषित क्षेत्राच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होईल का, पण नाही आहे सर। अशा वेळेस रबर बॉलला आपण जेव्हा बघता तेव्हा अलॉंग दी कार्पेट जेव्हा जेव्हा चेंडू ट्रॅव्हल होईल तेव्हा कदाचित जे मैदानाची साथ आहे ती थोडी कमी पाहायला मिळते, थोडासा चेंडू दबताना पाहायला मिळतोय, पण इथे बीट बॉलने आपण खेळतोय म्हणजे ते कदाचित आपल्याला सध्या तरी पाहायला मिळेल या षटकामध्ये ते चित्र। अगदी बरोबर, राईट ऑफ ऑन द विकेट मारा केला जातोय ऑफ्टनच्या बाहेर। आता इथे गोलंदाजी तितकी चांगली नाहीये, कारण 31 धावा डिपेंड करायचे आहेत आणि अशा वेळेला अचूक नियंत्रित गोलंदाजी करायची आहे। हा बॉल जो आहे तो फारसा उसळी घेणार नाहीये हे सगळ्यांना माहिती आहे आणि यावरती सगळ्यांच्या नजर आहेत, म्हणजे या बॉलने क्रिकेटवरती काय परिणाम होऊ शकतात याचा वापर भविष्यात येणाऱ्या स्पर्धेमध्ये करता येऊ शकतो का। हाही पुलटा चेंडू आहे, पुलटा चेंडूवरती आपण बघू शकता खूप चांगला फटका डिक्लेअर क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय, धावपल करते एकूण धावा अंपायर धावा डिक्लेअर करा 1 की 2, 1 धाव आणि धावपल का धावा 27, 4 धावांची आवश्यकता आहे। त्यामुळे हा जो बॉल आता वापरला गेलाय अक्षय पांडव आणि तुम्ही सर्वांनी हा बॉल जो वापरलाय तो इतर काही जे आयोजक ते देखील बघतायत, लाईव्ह बघत असतील किंवा आता त्या मैदानात बघत असतील, त्याचा वापर भविष्यामध्ये इतर स्पर्धांमध्ये होईल का अथवा ते देखील त्याची चाचपणी देखील होत असेल। निश्चित रूपाने सर्वात आधी हा मोक्षपुरी गणेशपुरी इथे 40+ स्पर्धा झाली, तिथे हा बॉल यूज केला गेला। त्यानंतर मग रबर बॉलमध्ये सर्वात प्रथम अक्षय सरांच्या संकल्पनेने हा चेंडू इथे मात्र यूज केला गेला, कारण आधीच आपण माहिती पोहोचली महाराष्ट्र क्रिकेट आणि संपूर्ण अगदी भारत देशाचाही विचार केला अक्षय सर पोहोचवत आहेत की त्याच्यामध्ये पहिली स्पर्धा असेल की तिथे ही संकल्पना उदयास आली आहे। चांगला स्ट्रोक होता, एकच धाव इथून मात्र मिळेल, धावसंख्या जाऊन पोहोचेल 29-29, आव्हानापासून फक्त 2 धावांपासून दूर राहताना आता मात्र हा संघ। और देखिए फील्डिंग करने वाले टीम का मनोबल गिरा हुआ है, वो क्रिकेट में कहते हैं मराठी में आबादुबी, थोडी आबादुबी ते करतायत मैदानावरती आणि ती बॉडी लँग्वेज आपल्याला पाहायला मिळते, धावण्याचा कुठलाही प्रयत्न नाही आणि गरजही नाहीये, जे काही या ठिकाणी करायचे ते गोलंदाज करतात, म्हणजे मदत करतायत यावेळेला आपण बघितलं तर गणेशपुरी संघाला। नक्कीच आता सिंगलनी जरी धावा कन्वर्ट केल्या तरी होऊ शकतात आणि एकेरी धावेने धावसंख्या 30, अजून 1 धावेची आवश्यकता आहे, अजून 1 धावेची आवश्यकता इथून मात्र भासती आहे। 5 चेंडूंचा खेळ संपलाय, अंतिम 1 चेंडूचा खेळ शेष। अगदी सर सहजरित्या हा विजय संपादन केलाय असं म्हणायला हरकत नाही आहे। अशोकनी ज्या पद्धतीने आपला अनुभव पणाला लावला, फलंदाजी केली, ज्या पद्धतीने त्याला रोखून ठेवलं होतं
तदनंतर मात्र जे अटॅक केलंय ते कुठेतरी मात्र एक जमेची बाजू इथंही ठरू शकते आणि अर्थातच या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय अशोक. प्लीज वेलकम अँड कलेक्ट युअर मॅन ऑफ द मॅच प्राइज. पुन्हा एकदा विनंती करेन वाल्यू प्रीमियर लीगचे आमचे सर्व आयोजक शिल्पकार तीन स्तंभ यावेळेला या मंचावरती उपस्थित आहेत. आदरणीय बा राहुलजी घरत, त्याचबरोबर आदरणीय बा तानाजी बा धायगोडे, कमलेश गुप्ता, अशोक जो लिजेंड खेळाडू गणेशपुरीचा. आपल्याला विनंती आपण मंचावरती या, आपला सन्मान गौरव या मंचावरती केला जाईल. आणि कमलेश गुप्ता अशोकजी या लवकर आणि पुढचा सामना लगेच सुरू करायचा आहे. अशोकजी या, एक लेजेंड खेळाडू आहे, मॅन ऑफ द मॅच